रविवार व्रत कथा आदित्य रानूबाईची कहाणी पौष महिन्यात जरूर ऐका. सूर्यनारायण प्रसन्न होतात. नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आणि समाधानाचा जाऊ हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आदित्य रानूबाईच्या कहाणीला सुरुवात करते. मन शांत करून ऐका. आदित्य रानूबाईची साठा उत्तराची कहाणी. जिथे ही कहाणी मनोभावे ऐकली जाते तिथे सूर्यनारायण प्रसन्न होतात आणि दारिद्र्य टिकत नाही. म्हणून शेवटपर्यंत श्रद्धेने पौष रविवार. आदित्य रानूबाईची कहाणी. आटपाट नगर होतं. त्या नगरात एक ब्राह्मण राहत होता. तो नित्य समीदास फूल दुर्वा आणायला रानात जात असे. तिथं नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या. काय ग बायांनो, कसला वसा वसताय? तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवाय? उठशील मातशील, घेतला वसा टाकून देशील. उठणार नाही मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. तेव्हा त्या म्हणाल्या, पौष मास येईल तेव्हा पहिलं आदित्यवारी मौन्यानं उठावं, स्वच्छ स्नान करावं, अगोदर पाणी आणावं, विड्याचं पानावर रक्तचंदनाच्या आदित्य रानूबाई काढावी, 6 रेषांचं मंडळ काढावं, 7 सुतांचा तांतू करावा, त्याला 6 घाटी द्यावे, पान फुल व्हावं, पूजा करावी, पानाचा विडा फुलांचा झेला, दंशागाचा धूप गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा, 6 मास चाळावी, 6 मास पाळावी, बोटव्याची खीर, लोणकड, तूप, मेहून जीव सांगावं, असेल तर चिरचोळी घ्यावी, नसेल तर दोडगरसरी घ्यावी, ती नसेल तर 2 पैसे आणि दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचा उद्यापन करावं. असा वसा ब्राह्मणाने केला. त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाले. भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजेच्या राणीचं ब्राह्मणाला बोलावू धाडलं. ब्राह्मण जाते वेळेस भिवू लागला, कापू लागला. तेव्हा राजेच्या राणीने सांगितलं, भिवू नका, कापू नका, तुमच्या मुली आमच्या इथे द्या. आमच्या मुली गरिबाच्या तुमच्या घरी कशा द्यावे? दाशी कराल बटकी कराल, दाशी करीत नाही बटकी करीत नाही. राजाची राणी करू, प्रधानाची राणी करू. मार्गशीर्षाचा महिना आला. ब्राह्मण लगीन करून दिल्या. एक राजाच्या घरी दिली, दुसरी प्रधानाच्या घरी दिली. गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला नाही. 12 वर्षांचा समाचार. ब्राह्मण निघाला राजाच्या घरी. लेकीनं बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा गुळ खा, पाणी प्या. गुळ खात नाही, पाणी पित नाही. माझी कहाणी करायची आहे, ती तू अगोदर ऐक. तुझी कहाणी ऐकायला मला काही वेळ नाही. राजा पारधीला जाणार आहे, त्याला जेवायला उशीर होईल. तोच त्याने मनात राग आला आणि तिथून निघाला. प्रधानाच्या घरी गेला. तिने पाहिलं, आपला बाप आला म्हणून बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा बाबा गुळ खा, पाणी प्या. गुळ खात नाही, पाणी पित नाही. माझी कहाणी करायची आहे, ती तू अगोदर ऐक. तुझी कहाणी नको ऐकू तर कुणाची ऐकू? घरात गेली. उतरंडीतील 6 मोती आणली. तिनं आपल्या हाती घेतली. 3 बापाच्या हाती दिली. त्यानं मनोभावे कहाणी सांगितली. लेकीनं चिंतभावी ती ऐकली. नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला. बायकोनं विचारलं, मुलींचा समाचार कसा आहे? जिनं कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्याने पिडली आहे, दुःखानं व्यापली आहे. राजा मुलखावर निघून गेला. जिनं कहाणी ऐकली होती ती भाग्याने नांदत आहे. इकडे जी दरिद्री झाली होती तिने आपल्याला लेकीला सांगितलं, मावशी घनघोर नांदत आहे, तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये. पहिल्या आदित्यवारी पहिला मुलगा उठला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अगं अगं दाशींनो, तुम्ही दाशी कोणाच्या? आम्ही दाशी प्रधानाच्या. फाटकं नेसलं आहे, तुटकं पांघरलं आहे, तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे. प्रधानाच्या राणी म्हणाली, पसरदानं घेऊन या, पसरदानं घेऊन या. आल्या नाहू माकू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेवू खाऊ घातलं, कोहळा पोखरला, ओना मोहरांनी भरला. बाबा ठेवू नको, विसरू नको, घरी जतन करून घेऊन जा म्हणून सांगितलं. वाटेने आला, जाऊ लागला तो. सूर्यनाथ नारायणाच्या मावळ्याच्या रूपाचे. आले हातीचा पोहळा काढून नेला. मुलगा घरी गेला. आईने विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? दैवे दिले, कर्माने नेलं, कर्माचं फळ पुढे उभं राहिलं. मावशीने दिलं पण सर्व गेलं पुढे. दुसऱ्या आदिवारी दुसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अगं अगं दाशींनो, तुम्ही दाशी कोणाच्या? आम्ही दाशी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला माझा निरोप सांगा. त्यांनी सांगितलेला. मग प्रधानाच्या राणीने त्याला घरी नेऊन नाऊ माकू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेवू खाऊ घातलं.
काठी पोखरून होना मोरांनी भरून दिली. बाबा ठेवू नको, विसरू नको, जतन करू नको, घेऊन जा म्हणून सांगितलं. वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपाने आला. हाताची काठी काढून घेतली. मुलगा घरी गेला. झालेली गोष्ट राणीला सांगितली. देव दिले सर्व कर्माने नेले. पुढे तिसरे अदित वारी. तिसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही पहिल्यासारखं प्रधानाच्या घरी नेऊन नाऊ माकू घातलं. पितांबर नेसायला दिलं. जेवू खाऊ घातलं. नारळ पोखरून होना मोरांनी भरून दिला. ठेवू नको, विसरू नको असं सांगितलं. घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला विहिरीत उतरला. तो नारळ गडगडून विहिरीत पडला. घरी गेला. आईने विचारलं, का रे बाबा, मावशीनं काय दिलं? आई ग, मावशीने दिलं, पण देवानं ते सर्व बुडालं. चौथ्या आदिवारी चौथा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन नाऊ माकू घातलं. पितांबर नेसायला दिलं. जेवू खाऊ घातलं. त्याला दह्याची शिदोरी होना मोहरा घालून बरोबर दिली. वाटेत सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला. हाताची शिदोरी घेऊन गेला. आईने विचारलं, काय रे बाबा, मावशीने काय दिलं? आई ग, मावशीने दिलं, पण सर्व देवाने नेलं. पाचव्या आदित वारी. आपण उठली. तळ्याच्या पाळी उभी राहिली. दासींनी तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीने तिलाही पसरदाराने घरी नेलं. नाव घातली. पाटावर नेसायला दिलं. प्रधानाची राणी आदित्यवाराची कहाणी करू लागली. काय वसा करतेस तो मला सांग. बहीण म्हणाली, अगं अगं, पापींनी चंडाळनी बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं. राजाच्या राणीने विचारलं, याला उपाय काय करू? तेव्हा तिनं वसा सांगितला. ती बहिणीच्या घरी राहिली. पौष मास आला. सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आलं. राजानं बोलावून धाडलं. मावशी मावशी, तुला छत्र आली, चाबरं आली, पाईक आले, परवर आली. मला रे पापिनीला छत्र कुठली, चाबरं कुठली, पाईक कुठले, परवर कुठले? बाहेर जाऊन दाराशी बघताच तो राजा बोलावू आला. राजा आला तशी घरी जायला निघाली. बहिणी बहिणी एकमेकांना आहेर केले. वाटेत जाऊ लागली. पहिल्या मजले स्वयंपाक केलास. राजाला आवडलं, मुलांना आवडलं. आपण पान काढून घेतलं. तो कहाणीची आठवण झाली. का रे हंकार पिटारे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का? याचा शोध कसा? उपाशी नाही, काही नाही. वाटेने एक मूळ विक्या जातो. त्याला म्हणाली, आमच्या बाईने कहाणी ऐकायला ये. तुझ्या बाईने कहाणी ऐकून मला काय फळ? माझं पोट भरेल का? पाहिजे, माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला. तशी राणीनं 6 मोत्या घेऊन 3 त्याला दिल्या. 3 आपल्या हातात ठेवली. मनोभावे कहाणी सांगितली. त्याने चिंतभावे ऐकली. त्याची मुळी लाकडाची होती, ती सोन्याची झाली. तो म्हणाला, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा? उठशील, मातशील, घेतला वसा टाकून देशील. उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. तेव्हा वसा सांगितला. पुढं दुसऱ्या मजले स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. का रे हंकारा पिठारे डांगर, नगरात कोणी उपाशी आहे का? याचा शोध करा. उपाशी नाही ना कोणी. माळ्याचा माळा पिकत नाही, विहिरीला पाणी लागत नाही, असं एक माळी चिंतेने बसला आहे. त्याला हाक मारली. आमच्या बाईनं कहाणी ऐक. तो आला. राणी 6 मोत्या घेतल्या. 3 आपण घेतली. 3 माळ्यात दिली. मनोभावे कहाणी सांगितली. माळेने चिंतभावे कहाणी ऐकली. माळ्याचा माळा पिकू लागला. विहिरीला पाणी आलं. तो म्हणाला, बाई, कहाणी ऐकली, एवढं फळ, मग वसा घेतला, काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा. मग राणीने त्याला वसा सांगितला. पुढे तिसऱ्या मजलेला स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तो कहाणीची आठवण झाली. का रे हंकारा पिटारे डोंगरा, नगरात कोणी उपाशी आहे का? याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही. एक म्हातारी, तिचा एक मुलगा वनात गेला होता. एक डोहात बुडाला, एक सर्पानं खाल्ला होता. त्यामुळे चिंताक्रांत बसली होती. तिला म्हणाली, आमच्या बाईनं कहाणी ऐक. ती म्हणाली, कहाणी ऐकून काय करू? मी माझ्या मुलांसाठी रडते आहे. बरं, येते. मग ती राणीकडे आली. राणी पहिल्याप्रमाणे तिला कहाणी सांगितली. तिने चिंताभावाने ऐकली. तिचा मुलगा वनात गेला होता, तो आला. डोहात बुडाला होता, तो आला. सर्पानं खाल्ला होता, तो आला. ती म्हणाली, बाई, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मला सांग. मग तिला वसा सांगितला. पुढं चौथ्या
मजलेस गेली, स्वयंपाक केला, राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. काय रे अहंकारा, पिटारा डोंगरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही, काना डोळा माणसांचा गोळा, हात नाही, पाय नाही, आणि एक मनुष्य रस्त्यामध्ये होता. त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं. पालता होता, उताना केला. 6 मोत्या होती, 3 मोत्या त्याच्या बेंबीत ठेवली, 3 मोती आपली घेतली. राणीनं मनोभावे कहाणी सांगितली, ती त्यानं ऐकली. त्याला हातपाय आले, दिव्य देह झाला. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याचं एवढं मोठं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा. मग राणीने त्याला वसा सांगितला. पंचामुखाला घरी आली, स्वयंपाक केला, सूर्यनारायण जेवायला आले, 7 दरवाजे उघडले, लोह अंगाळ पाणी तापवलं, शरद रस पक्वान्न जेवायला केले. सूर्यनारायण जेवायला बसले. त्यांना पहिल्या घासात केस लागला. ते म्हणाले, अगं कोणा पापेचं केस आहे? राजाच्या राणीला 12 वर्ष दारिद्र्य आलं होतं. तिनं आदितवारी वळचणी खाल्ली, बसून केस विंचरले होते. काळ चवाळ डोईसा केस. वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून वेशी बाहेर टाकून दिली. राजेच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप होता. तसा कोणाला होऊ नये. ब्राह्मणाला मुळी विकायच्या. राजेच्या राणीला माळ्याला, म्हातारीला काना डोळा माणसांचा गोळा. इतक्यात जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्हाला आम्हा ही 60 उत्तरांची कहाणी सुफळ संपूर्ण. धन्यवाद. आदित्य रानूबाईची कथा ही केवळ एक कथा नसून ती श्रद्धा, संयम आणि भक्तीची खरी परीक्षा आहे. संकट कितीही मोठे असले तरी जर मनापासून देवावर विश्वास ठेवून ही कथा ऐकली तर सूर्यदेव नक्कीच कृपा करतात. श्रद्धा आणि संयम याचा सुंदर संगम म्हणजेच ही कथा. जीवनात दुःख, आजारपण, आर्थिक अडचणी किंवा मानसिक त्रास असताना जर भक्ती सोडली नाही तर देव स्वतः मार्ग दाखवतो. मित्रांनो, ही कहाणी आपल्याला शिकवते की श्रद्धेने केलेल्या गोष्टींचं आपल्याला फळ नक्कीच मिळते. तर भेटू आपण अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.